हाय हॅलो एव्हरीवन. तर कशा आहेत सगळे? मी एकदम मस्त. सध्या मी हा व्हिडिओ म्हणजे माझी आय सर्जरी झाली आहे तरी पण मी हा व्हिडिओ म्हणजे शूट व्हॉइस ओव्हर करते आहे. मला तर म्हणजे स्ट्रिक्टली सांगितले की स्क्रीन यूज नाही करायची, तरी पण मी थोडं लपून ब्राईटनेस पूर्ण 0 करून अशी म्हणजे स्क्रीन यूज करते आहे. तर हा व्लॉग म्हणजे मी 2-3 डेज अगोदरच जेव्हा मी डीमार्टमध्ये गेलो होतो तेव्हा शूट केला होता. ह्याच्या अगोदरचे पण खूप सारे व्लॉग्स होते, ते मला पोस्ट करायचे होते पण काही स्टोरेजमुळे माझ्याकडनं ते डिलीट झाले. तर त्या ट्रॉमामध्येच होते मी की माझ्याकडनं ते डिलीट कसे झाले आणि मी ते रिकवर कसे करूयात. तर ते आता माझ्याकडनं काही पोस्ट होणार नाही आणि ते गेले. मला खूप असं हे फील झालं होतं की मी इतकं मेहनतीने ते सगळ्या गोष्टी शूट केल्या होत्या, सगळ्या गोष्टी वेळेत वेळ काढून मी त्याच्यात व्हॉइस ओव्हरसुद्धा केलं होता आणि ते माझ्याकडनं डिलीट झालं. तर सॉरी, तर मी ते पोस्ट नाही करू शकले. तर मी असंच लवकरच असे न्यू व्लॉग म्हणजे घेऊन येत राहील. आता सध्या तर मी थोडंसं असं शूट नाही करू शकत कारण मला डॉक्टरने सांगितलं आहे की मी ट्रॅव्हलही नाही करू शकत, मी बाहेर पण जाऊ शकत नाही, मी स्क्रीन यूज नाही करू शकत, परत मी लायटिंग्समध्ये जास्त बसू नाही शकत कारण माझं लॅसिक झालेलं आहे. मी चष्म्याचा म्हणजे पूर्ण माझा नंबरच घालवला आहे कारण मी खूप वैतागले होते लेन्सेस आणि स्पेक्स यूज करून. तर इकडे आम्ही डीमार्टमध्ये काय आम्हाला लागतात ती शॉपिंग करून घेतली होती मी 2 दिवसाअगोदरच की मला काय खायच्या वस्तू लागतील घरात बसून वगैरे काय ते. तर इकडे पाहिले आणि इथे हे पाहून तर मी असं होणारच नाही की मी तिकडे जाणार नाही. चप्पलांचा मला इतका क्रेज आहे की मी कुठं गेलं तरी एक चप्पल घेऊन येणारच. तिकडे कपडे काय नाही घेऊन नको येऊ देत पण चप्पल तर घेऊन येणार. तर डिसाईड केलं की कुठली चप्पल घेऊ, तर व्हाईट आणि बेजमध्ये मी सिलेक्ट करत होते. तर मी बेजच घेतली की मला असं वाटलं की व्हाईट नको, व्हाईट ऑलरेडी मी यूज केली होती म्हणून मी बेजच म्हणजे घेऊन टाकली. तर इकडे पाणीपुरी वगैरे खाल्ली आम्ही आणि पाणीपुरी मला खूप खाऊ वाटली होती कारण की नंतर मला ट्रॅव्हल करता येणार नाही आणि मला काही बाहेरचं खाता येणार नाही. म्हणून म्हटलं जे काय आहे ते अगोदरच आपल्याकडे आता 2 दिवस आहेत तर मस्त सगळ्या गोष्टी खाऊन पिऊन घ्यावत आणि मग जाऊत सर्जरीला. असं करून आम्ही बाहेर पडलो होतो. तर जाताच पाहिलं तर इथे शिज्जू म्हणून असं डॉग मी ते मुलगा म्हणजे तो त्याला खेळवत होता, तर मी ते पाहिलं होतं. तर मी तिथं गेले पटकन आणि मी त्यांना म्हटलं की प्लीज मला ते दाखवा ना, नाही का काही आहे. तर मी त्यांना प्राईस वगैरे विचारली तर ते मला 25,000 बोलले आणि जर तीच प्राईस जर कमी असती, खूपच कमी असती, तर मी ते घेऊनच आले असते घरी. पण 25,000 खूप होतात म्हणून मी ते काही घेऊन नाही आले. तर माझी अशी खूप इच्छा आहे की मला कोणीतरी गिफ्ट करावं आहे असं पपी, कारण मी खूप पपी लवर आहे. मला डॉग्स खूप आवडतात. मला म्हणजे एवढं कॅट्स नाही आवडत, पण मला डॉग्स खूप आवडतात. म्हणजे खूप लॉयल असतात यार ते. म्हणजे त्यांचं काहीच म्हणजे असं सांगू शकत नाही तर कितकी भारी असतात ना ते. तर मला खूप म्हणजे अशी इच्छा आहे की माझ्याकडे एक डॉग असावं आणि मी ते पाळावं. पण सध्या मी ते नाही घेऊ शकत, पण मी लवकरच घेईल आणि मला शिट्जच पाहिजे. मला नाही तर मग मला पॉकेट फ्रेंडली डॉग पाहिजे जे पॉकेटमध्ये बसतं, माझ्यासोबत जो ट्रॅव्हल करेल, फिरेल, उठेल, बसेल असं. आणि हे लव्ह बर्ड्स आहेत, खूप वेगळ्या प्रकारचे इथं बर्ड्स होते. म्हणजे मला घेऊ वाटत होते, मी त्यांना विचारत पण होते कॉस्ट, पण मी घेऊ नव्हते शकत कारण की खूप जणं म्हणतात की लव्ह बर्ड्स वगैरे असे पक्षी पिंजऱ्यात घरात ठेवणं म्हणजे चांगलं नसतं. पण असंच बघायला गेलं तर मी खूप सारे लोकांच्या घरी पाहिलेलं आहे असं सगळ्या काही गोष्टी आहेत. पण आता माहिती नाही, तरी पण मी एकदा व्यवस्थित विचार करून घेऊन टाकेल. आणि हा जो पक्षी होता हा मला माहिती नाही, त्यांनी मला नाव सांगितलं होतं. आय थिंक हा जरा वेगळाच कोणता तरी होता, पण हा आपल्यासोबत बोलू शकतो. म्हणजे हा आपण जे शिकवल ते बोलेल असं होता. तर तो 18,000चा होता. इथे पर्शियन कॅट्स पण अवेलेबल होते आणि इकडे तर सगळे फिश टँक्सच होते. सगळे फिश अवेलेबल होते त्यांच्याकडं, ऑक्सिजनवाले, बिन ऑक्सिजनवाले. आणि माझी खूप इच्छा होती लास्ट टाईमच की फिश टँक घ्यावा म्हणून, पण ते फिश डेड होतात. मग माझं खूप असं फील होतं, मला बॅड फील होतं की ते फिश डेड होतात. आपण त्यांना एवढं म्हणजे हे करतो, प्रेम करतो आणि नंतर ते असं मरून जातात, तर मग ते खूप असं हे होतं नाही का. पण मी जर असं मला असं वाटते की जर मी नेक्स्ट टाईम जर मी घ्यायचा प्रयत्न करेल तर मी नक्कीच म्हणजे बिना ऑक्सिजनवाले घेईल. आणि हा जो फिश होता तो काय होता मला त्याचं काही कळलंच नाही, त्याला काय झालं होतं का तो तसाच आहे. तर हा व्लॉग मी इथंच एंड करते. तर बाय बाय.